पारनेरवरतून गाडी आली होती. गाडीला पूर्ण इंजिन काम होतं. दादांना आपण इंजिनचं काम करून दिलेलं आहे. आपण दादांना विचारू की आपलं काम कसं झालंय. कसं झालं दादा काम? एकदम चांगलं झालं. चांगल्या पद्धतीने म्हणजे शोरूमपेक्षा पण चांगल्या पद्धतीत काम झालं. शोरूमवाल्याने जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा ना मी एकदम व्यवस्थित रेटमध्ये आणि व्यवस्थित काम झालं. जे पाहिजे मनाजोगं काम ते भेटले. थँक्यू दादा. बघा पूर्ण इंजिनचा आवाज मारतोय हे सगळं क्लिअर करून देणार आहे. 2 वर्षाची गाडी आहे. इंजिनचा थोडासा प्रॉब्लेम आला त्यांनी भरपूर ठिकाणी दाखवला. प्रॉब्लेम लई मोठा होता. इंजिनचं नॉकिंग एवढं मोठं होतं ना तर तो ट्रॅक्टर सारखा आवाज मारत होता गाडी. हे काम करायला त्यांना इंजिन चेंज करा असं सल्ले दिले होते. तुम्ही बघू शकता त्या गाडीचा एवढा आवाज आहे पण ते आपण पूर्ण इंजिन सुट्ट करून कुठं जिथं प्रॉब्लेम आहे ते सगळं आपण काढणार होतो. त्या गाडीचं पूर्ण इंजिन आपण बाहेर काढलेलं आहे. हे बघा पूर्ण इंजिन पकडलेलं आहे, लॉक झालेलं आहे, बेरिंगा गेल्यात, कनेक्टिंग गेलंय, सगळं खराब झालं होतं गाडीचं. जेव्हा इंजिन बांधायचं होतं तेव्हा पूर्ण चेकिंग करून घेतलं सगळं व्यवस्थित. गाडीची फिटिंग केलेली आता आपण बघू शकता. चला नंतर ना गाडी कळली पण नाही पाहिजे की ती गाडी चालू आहे का बंद आहे. गाडी एकदम स्मूथ झालेली आहे, कळत पण नाही ती गाडी चालू आहे. तुम्हाला जर इंजिनचं काम करायचं असेल तर नक्की व्हॉट्सअप करा.